शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या गंगाखेडमध्ये रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाला असं आम्हाला कळालं। त्याचं टेंडरही निघालं, अगदी मंजूर आहे। परंतु काही व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षीमुळं हा उड्डाणपूल होत नाही असं आम्हाला कळलं आणि त्यामुळं लक्ष्मणजी लटपटे आमचे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्षविरहित या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि इथं एवढी मोठी गर्दी एरवी का असणे। काही लोकांचं असं मत आहे की रेल्वे दुसऱ्या बाजूने मंजूर झालेली आहे त्यामुळं आपल्याला काही आता गरज नाही, पण असं नाही। शहराची एवढी मोठी रहदारी वाढलेली आहे, एवढ्या मोठ्या रहदारीमध्ये या ठिकाणी असणारे ट्रॅक्टर्स हे एक तास या ठिकाणाहून जायला बाहेर निघायला मुश्किल होत आहे। म्हणून शहराच्या सुरळीत होण्यासाठी गंगाखेड शहर हे सुशोभित दिसण्यासाठी हा उड्डाणपूल होणं आवश्यक आहे। त्यामुळं आपल्याला विनंती आहे आम्हाला की काही नेत्यांना की हा पूल तात्काळ झालेला आहे, मंजूर आहे, तो पूर्णत्वास न्यावा अशी आम्ही विनंती करतो। अर्थसंकल्प 2024 मध्ये रेल्वे उड्डाणपूल मंजूर झालेला आहे। गंगाखेड शहराचं आणि तालुक्याचं विस्तारीकरण इतकं फार मोठं वाढलेलं आहे। गंगाखेड शहराचा 40% भाग दक्षिणेकडे आहे, ग्रामीण भाग जवळपास 70% आहे। या शहराच्या दृष्टीनं 2 महत्त्वाची नामांकित महाविद्यालय आणि जवळपास 15 विद्यालय आहेत। हजारो विद्यार्थ्यांना या परिसरातून रोज ये जा करावं लागते। याच भागामध्ये शासनाचे सर्व शासकीय कार्यालय आहेत, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, तहसील आहे, 2 न्यायालय आहेत, डीवायएसपी साहेबाचं कार्यालय आहे, रजिस्ट्री ऑफिस आहे। म्हणजे शहराच्या दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। दिवसभरातून जवळपास 30 ते 35 वेळेला रेल्वे गेट लागतो आणि अनेक वेळेला एखादा आजारी पेशंट असेल किंवा गरोदर महिला असेल तर दवाखान्यात नेतेवेळी त्रास होतो, अनेक जणांना प्राण गमावा लागलाय। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नामदार गडकरी साहेबांनी गंगाखेड शहरासाठी मंजूर केला। त्यामध्ये इथले विद्यमान आमदार गुट्टे साहेब यांनी पण त्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले। हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कुणी यामध्ये राजकारण न करता शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आज गंगाखेड रेल्वे उड्डाणपूल समितीच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार मॅडमला निश्चितच भविष्यात याचा सकारात्मक विचार व्हावा आणि लवकरात लवकर हा उड्डाणपूल पुलाचं काम सुरू व्हावं ही एक अपेक्षा आहे।